नमस्कार. आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी, आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करण्याआधी पुन्हा अर्थशास्त्राच्या काही गोष्टी. जागतिक बँकेचं असं मत आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे 20% पैसा हा ब्लॅक मनी आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही ब्लॅक मनी आहे 20%. एक अंदाज असा बांधला गेला होता या डिमॉनिटायझेशन नंतर की या ब्लॅक मनीपैकी साधारणपणे 6% रक्कम ही रोखीच्या व्यवहारामध्ये असावी. फिक्कीच्या माजी अध्यक्षाने असं सांगितलं की ती रक्कम, तेवढ्या प्रमाणातला काळा पैसा हा कदाचित 10% असावा. पी चिदंबरम यांचं मत असं आहे की हा पैसा हा 15% एवढा असावा. आता डिमॉनिटायझेशन जेव्हा केलं सरकारने, तेव्हा सरकारचा एक हेतू असा होता की साधारणतः हाय करन्सी व्हॅल्यू असलेल्या ज्या नोटा मार्केटमधनं काढलेल्या आहेत तेवढे पैसे जर परत नाही आले, म्हणजे समजा 100% पैसा जो हाय करन्सी व्हॅल्यू असलेला होता त्यातला 60% रक्कम ही परत आली, तर जी वरची 40% रक्कम असेल दॅट यू कॅन कॉल ॲज अ ब्लॅक मनी, जी लिक्विडिटी म्हणून सरकारला नंतर अवेलेबल करता येणार आहे. हा झाला रोखीच्या स्वरूपात असलेल्या काळ्या पैशाचा विषय. परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की सोनं हा सुद्धा कदाचित काळ्या पैशाचा एक मोठा स्रोत असावा, आणि म्हणून त्या निर्णयानंतर आणि पुन्हा काल जे रिस्ट्रिक्शन्स घातले की 50 तोळेच विवाहित महिला आपल्या घरी सोनं राखू शकते, त्या पार्श्वभूमीवरती आजचा आपला हा जो एपिसोड आहे हा सोने बाजारावरती आहे. लातूरमध्ये आपण आहोत. लातूरची एक बाजारपेठ खूप मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. लग्नसराई इथे मोठ्या प्रमाणात होते आणि ग्राहकांना तर बोलणारच आहोत. एरवी तर तुमच्या दुकानात खूप ग्राहक असतं यावेळेला. सर, या नोटाबंदीमुळे ग्राहकाची फार कमी झालेली आहे. एकतर ग्राहकाकडे पैसे नाहीत आणि जे 1500च्या नोटा होत्या त्या बंदीच्या पॅनिकमुळे लोकांनी भरून टाकले पैसे. लोकांकडे आता पैसेच नाही, बँकेत पैसा नाही, बँक पैसा देत नाही, त्याच्यामुळे लोकांकडे खरेदी करायला पैसा नाही. आता आमच्याकडे 10% गिराईक राहिलेलं आहे, फक्त 10-5%. ते 2000च्या नोटा आणतात आणि मोड देऊन, जुनं सोनं देऊन नवीन सोनं आणि वरचे पैशासाठी 2000च्या नोटा देतात. बऱ्याच जणांनी फ्युचर ट्रेडिंग पण करून ठेवली, म्हणजे पैसे देऊन ठेवले आणि मग तो जसं जसं ईज होईल मार्केट त्याप्रमाणे आम्हाला सोनं द्या, अशा पद्धतीचे व्यवहार झाले. आता कसं आहे साहेब, मार्ग भरपूर आहेत पैसे गोरे करण्यासाठी. एक सोनेच मार्ग नाही, बाकी भरपूर. मग डीसीसी बँक किती मार्ग आहेत ते आता सर्व तुम्हाला माहीतच आहेत ते. हा प्रभाव तुमच्या व्यवसायावरती जाणवायला केव्हापासून सुरुवात झाली? अगदी नोटबंदी झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुम्ही बंद? 9 तारखेला 9 तारखेला व्यवहार एकदम ठप झाले. तुम्ही पाहत होता एवढं सोन्याच्या बाजारात, म्हणजे एवढं गिराईक होतं, पण गिराईकच राहील नाही. 10-5% सुद्धा गिराईक नाही. निर्णय तो ठीक है लेकिन परेशानी है ना फिलहाल. क्या लगता है? निर्णय अच्छा है लेकिन थोड़ी परेशानी हो रही परेशानी हो रही है? परेशानी हो रही है? हो रही ना. क्या है गाव में, क्या हालत आहे? गाव में नहीं, हम यहाँ पे रहते. अच्छा, या. हाँ, यहाँ पे रहते. तुम्हाला काय वाटतं, निर्णयाबद्दल काय वाटतं? काय परेशानी होते लोकांना? काय काय कशा स्वरूपाची परेशानी? खरं म्हणजे चिल्लर भेटत नाहीये, गरिबांना खूप अडचण आहे ना, त्यामुळे हे निर्णय. अडचणी होतात म्हणजे काय होतं तुम्हाला वैयक्तिकरित्या, काय अडचणी होतात? म्हणजे चिल्लर भेटत नाही त्यांना, जे चिल्लर घ्यायचे भेटत नाही ते. अडचण. हा, ज्यांना जे घ्यायचे ते म्हणजे घेता येत नाही चिल्लरमुळे. हे खूप सारे परेशानी आहेत ना. काय म्हणते नोटाबंदी? हा? काय नाही, मस्त आहे. चांगली आहे? हा, चांगले. काही त्रास? काही त्रास नाही. पैसे पैसे गेला कामापुरते. तर एटीएम मधनं लगेच काढून घेतले. त्रास व्हायला. पहिले किती त्रास होईल? म्हणजे जास्त पैसे जर लागत असतील तर त्रास व्हायला. कमी लागत असतील तर त्रास एटीएम नाही. मधून निघालीत. किती वेळ थांबावं लागतं एटीएम मध्ये? एटीएम मध्ये आता नाही जास्त वेळ नाही. नाही, पूर्वी किती वेळ थांबावं लागत होतं नोटाबंदी झाल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये? पहिल्या आठवड्यामध्ये थांबावं लागत होतं किती? 1-2 तास. ओके, आता किती वेळ थांबता? आता 15-20 मिनिट. 15-20 मिनिटात पैसे मिळतात? होय. हा, मिळतो. पण हे नोकरदार तुमच्यासारख्या सर्वसामान्य गृहिणींना खूप त्रासदायक आहे असं म्हणतात सगळेजण. नाही एवढं, नाही, उलट चांगलं आहे. चांगलं आहे. हा. पहिल्या 4 दिवसामध्ये सोनं 55,000 रुपयावरती गेलं, अशा चर्चा माध्यमात सुरू झाल्या, वर्तमानपत्रात बातम्या आल्या आणि त्यानंतर एक रंजक गोष्ट घडली आहे की नाही? हो, आणि त्यानंतर असं घडलं की बरेच अनोळखी ग्राहक आमच्याकडे येत होते आणि आमच्या ह्या पाटल्या आहेत, आम्हाला ह्या 55,000 मध्ये विकून द्या किंवा 50,000 मध्ये विकून द्या, पुन्हा भाव कमी झाल्यानंतर आम्ही घेऊ.
असे कितीतरी ग्राहक आले होते. किती आले असतील अंदाजे? एक 15-20 तरी आले किंवा त्याच्यापेक्षा जास्त आले असतील. मुंबईमध्ये 60,000 भाव होता, 70,000 होता किंवा ₹1,00,000 तोडा पण भाव विकल्या गेलं आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत दुकानं चालू होते असं पेपरमध्ये पण आले आणि मी तेच ऐकलंय. बाकी काही तुम्हाला कोणी फोन नाहीत का मित्रमंडळी? तुम्ही घेतले नाही? नाही, आम्ही घेतलं नाही. फोन कसे आले, अरे भाव वाढलाय तुमची तर आता फार चांदी झाली, चंगळ झाली. मी त्यांना काय म्हणलो, त्यांचा फास करून माझ्या गळ्यात मी घालणार नाही म्हणलो. मी मोदी साहेबांबरोबर आहे म्हणलो. किती किती वेगवेगळ्या पद्धतीचा पाठिंबा आहे बघा मोदींना. आपण चडचणला बघितलं, त्याच्यानंतर लातूर बाजार समितीत बघितलं, एक आठवडी बाजारात बघितलं. आता खुद्द सोनार ज्यांचा 90% बिझनेस बसला असं ते स्वतःच सांगतात, तरी त्यांना असं वाटतं की ह्या निर्णयाच्या बाबतीत आपण त्यांच्या बरोबर आहोत की नुसतंच कॅमेऱ्यासमोर बोलायचं. नाही, हे नगर परिषदेचे ग्राहक आहेत माझे. बरं. अहो, ह्यांच्या वर्ष पगार झाले नाहीत. ह्यांनी अक्षरशः लोकांकडून 30% पैसे काढून ह्यांनी उदरनिर्वाह केला सगळा. आज हे तुम्हाला समाधान आहे का नाही ह्या बाबतीत? त्याच्यामुळे काय बाबा समाधान तुम्हाला म्हणायचं कारण? महिन्याच्या महिना पगार होता त्यांच्या. हा? तर समाधान मध्ये आता महिन्याच्या महिन्याला पगार व्हायची. हा. मला बोलता येत नाही. तुम्ही बोला. काय तुमचं काय मत आहे नोटाबंदी? नोटा बदलीवर परेशानी झाली आम्हाला. हा. पाचशे त्रास झाला. बरं. मुलं बाळाला ते पैसे असून उपाशी बसलेले मुलं बाळांचे म्हणजे काय झालं? चिल्लर मिळेना. बरं. होय, चिल्लर भेटना झालं एवढं. कसलंच काय तर जवळ ठेव का नोट आहे तर कोण घेणार? हा सोनं खरेदी ना लाव की. काय बदलून ठेव का पैसे? हा? बदलून काय म्हणता घेणार त्याने बिकी. सोनार लाईन की ज्या लाईन मध्ये खूप सारा काळा पैसा आला असावा अशी चर्चा होती पहिल्या 4 दिवसामध्ये. आता जर बघितलं तर तुम्ही 90% बिझनेस कोलॅप्स आहे आणि तो इम्प्रूव्ह होण्याच्या दृष्टीनं आणखी 3-4 महिने लागतील असा प्राथमिक अंदाज याच सोनारांचा आहे. बघूया. लातूरच्या बाजारपेठेतलं हे एक मोठं शॉप आहे तातवडेचं. सगळं आलबेल आहे लातूरात झालं. आम्ही तर 3 दिवस दुकानात बंद ठेवलं होतं. हा, तेच 9, 10, काय 11 करायचं बंद ठेवायचं म्हणजे लोकांकडे पैसे नसणार, हे अडचणी येणार सगळ्यांना. म्हणजे सो मोठं तुम्ही असं पुन्हा लोक किंवा येतील, घ्या आमच्या घ्या, ते घ्या, त्यांना उत्तर कुठपर्यंत देणार म्हणून ते बंद ठेवलं. मला एका दुकानदाराने सांगितलं लोकच मोड घेऊन आले. 55,000 रुपये झाले भाव तुमच्याकडे. नाही घ्या आलं. मोड. आम्ही 3 दिवस तेव्हा दुकानात बंद ठेवलं. शेवटी कंट्रोल असं दुकानावर. नव्हतं. हा, काही लग्नाचे कस्टमर येऊ लागले, मग त्यांचं बँकेत व्यवहार चालू झाले. मग आता तुम्ही आरटीजीएस, हा चालू आहे. स्वाईप, हो. चेक, स्वाईप मशीन नाही येईल माझं 4 दिवसात. चेक वगैरे चेक RTS सगळं चालू आहे. अडचण काही काही नाही. नाही. व्यवहार ऍज इट इज आहे. आहे, फक्त थोडा कमी आहे. किती टक्के? 25-30% तर कमी आहे. ती फक्त नोटाबंदीमुळे कमी आहे का बाजार नोटबंदी समिती- लोकांना नाही नेत, लोकांकडे पैसे नसल्यामुळे कमी आहे. तर चलन आल्यानंतर चालू आहे. याच्यावर काय. तुमच्यासारखे व्यापारी हे भाजपचे ट्रॅडिशनल मतदार असतात, तुम्ही नसाल. अच्छा, हा. त्यांना काय वाटतं? काय करतो? चांगलं झालं, जे काय झालं ते चांगलं झालं. ग्राहकी कमी झाले याबद्दल तर दिसतच आहे स्पष्टपणे. कारण ज्या दुकानामध्ये एरवी लग्नाच्या सीझनमध्ये खूप गर्दी असायची तिथे ते स्वतः म्हणतात, कोणी म्हणते 25% कमी आहे, कोणी 30% कमी आहे. पण एक चर्चा अशी आहे की नोटाबंदीच्या पहिल्या 4 दिवसामध्ये जेवढं सोनारांनी कमवलं, विशिष्ट सोनारांनी, ते त्यांच्या 10 वर्षात त्यांनी कमवलं नव्हतं. आणि तुम्ही तर काय खरेदीला आलात? खरेदीला आलं नाही. बघायला बोर्ड आहे का? हा, मोड आहे. बरं. ते काय मत आहे तुमचं नोटाबंदीवर? नाही, जनतेला त्रास होतो एवढंच. पहिलं चुकीचा निर्णय आहे. चुकीचा निर्णय म्हणता येणार. हा. बरोबर आहे, पण अगोदर नोटा करायच्या होत्या छोट्या, मग नंतर मोठ्या करायच्या होत्या 2000च्या. चिल्लरच देत नाही कोण 2000. हे एवढाच त्रास, बाकी काय नाही. तेवढाच फक्त त्रास आहे. तुम्हाला स्वतःला एटीएमच्या रांगेत किती वेळ भरायला लागला? 2-2 तास, 3-3 तास. खूप पहिल्या आठवड्यात 2 आठवड्यानंतर काही परिस्थिती इम्प्रूव्ह नाही का झाली? झाली तशी थोडी झाली. कमी. हो. नंतर आम्ही गेलोच नाही. रांग कमीच होऊ द्या म्हटलं तर गर्दी. जनतेला प्रॉब्लेमच आहे म्हणजे या गोष्टीसाठी. बरं. पण निर्णय चांगलाच आहे हा. निर्णय चांगला आहे. हो. जनतेला त्रास भले हो. हा, थोडे दिवस त्रास होईल, पण जे लोकांनी खरंच ब्लॅक मनी कमवलेलं आहे ते रिटर्न होईलच ना, किमान 50% तरी सरकारला असं तुम्हाला वाटतं? वाटतं. किमान 50% होईल. त्रास तर आहे, भरपूर आहे, आम्हालाही आहे. आम्ही पण मिडल क्लासमध्येच मोडतो. पण ज्या लोकांनी घरी खूप साठवणूक केलेली आहे त्यांचं तरी ऍटलिस्ट बाहेर आलं ना. ला विश्वास आहे, आज जाम विश्वास आहे. प्रत्येकाला वाटतं की लोकांचे ज्यांच्याकडे आहेत यांचे नाहीत, माझे नाही, लोकांचे ज्यांचे काळे पैसे ना ते बाहेर येतील.
हा विश्वास आहे. कारण आम्ही नोकरदार माणसं, आम्हाला काही, आम्ही टॅक्स भरलेला आहे, आम्ही घेऊ मोडू, आम्हाला काहीच फरक पडत नाही. त्रास देशासाठी थोडासा त्रास आम्ही सहन करू. सोनाराच्या दुकानामध्ये एबीपी माझा आहे आणि लोकही परस्पर विरोधी दावे करतात. हे सोनार असं म्हणतायत की आणि इथे 2 स्वॅप मशीन्स बसवल्या. ठीक आहे, 2 स्वॅप मशीन आणि ह्या स्वॅप मशीन्समुळं आणि इथे त्यांनी आरटीजीएसची पण व्यवस्था केलेली आहे. पण 9 तारखेनंतर सगळं ऑनलाईन केलं तुम्ही? 9 तारखेपासून काय आधीपासून ऑनलाईन होतं माझ्याकडे बऱ्यापैकी. मी बिलामध्येच मॅक्झिमम काम. फक्त फरक एवढा पडला की कॅश ट्रान्झॅक्शनच्या ऐवजी बँक ट्रान्झॅक्शन्समुळे बिझनेस वाढला. बिझनेसमध्ये काही चेंज नाही, 0. मला 4 ते 5% जास्तीत जास्त फरक, ह्याच्या पलीकडे चेंजेस नाहीयेत. हा, 9 तारखेनंतर सुद्धा मी दाखवू शकेन माझ्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्समध्ये फार मोठा टर्नओव्हरमध्ये हेवी सेल आहे. आरटीजीएस किती केलं 9 तारखेच्या नंतर? 9 तारखेच्या नंतर माझ्याकडे कस्टमरचं चेकनं अथवा आरटीजीएसनं ह्या माध्यमातून पेमेंट आलं 23 लाख रुपये आणि मशीन ट्रान्झॅक्शन्सनं पेमेंट आलं माझ्याकडे 5.5 लाख रुपये. म्हणजे 28.5 लाख रुपयाचा 9 तारखेनंतरचा, नोटबंदी नंतरचा माझ्याकडे इन्कमिंग आहे. वाढलंय तुमचं बिझनेस? वाढला नाही, माझ्यामध्ये वाढ नाही, ऍज इट इज आहे. त्याच्यामध्ये असा काही फार मोठा चेंज नाही. अर्थात त्या निर्णयाबद्दल तुमचं पॉझिटिव्हच मत आहे. पॉझिटिव्हच मत आहे की जे कस्टमर घेत आहेत त्या कस्टमरच्या अकाउंटमधून जर व्हाईट मनी ट्रान्झॅक्शन होत असेल तर या गोष्टीला कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. काही सोनारांचा विरोध का असावा याला? नाही, ते मी नाही सांगू शकत, त्याबद्दल माझी कॉमेंट काहीच नाही. आणि मधल्या काळात 55,000वरती वगैरे सोनं गेलं. नाही, मी 9 तारखेला मी शॉप बंद ठेवलं होतं कारण त्या दिवशी सगळं लोकांचं प्रेशरच जास्त होतं की माझ्या 500च्या नोटा घ्या, माझ्या 1000च्या नोटा घ्या. त्यामुळे मी 9 तारखेला शॉप बंद ठेवलं होतं. 10 तारखेला मी स्वतः 31,100 व्हॅलिड नोटनं बिझनेस केला. व्हॅलिड चेक पेमेंट, आरटीजीएस पेमेंट, बँक पेमेंट. त्या दिवशी माझा बिझनेस हा 2.25 लाख रुपयाचा झाला. फक्त कॅश इन हँडमध्ये फक्त फरक पडला 2 ते 3,000 रुपये, पण बँक ट्रान्झॅक्शन्समध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडलेला नाही. आप इसके पहले भी एटीएम के द्वारा करते थे डेबिट? नहीं, कैश पेमेंट में करता था पहले जी. तो अभी स्वाइप करेंगे मशीन? जी बिल्कुल स्वाइप तो करें. आपकी जिंदगी में कोई फर्क नहीं पड़ा है? फर्क सिर्फ 2000 के नोट से गिर रहा है, बाकी कुछ नहीं. चेंज नहीं मिला? नहीं. हाँ, डेबिट कार्डला चार्जेस नाहीये. डेबिट कार्ड चार्ज पण नाही आहे. हो. आजची किती खरेदी आहे तुमची? एक 5-6 हजार 7 हजार. आणि ते सगळं स्वाईप करणार? स्वाइप मॅक्सिमम तुम्ही किती ठिकाणी डेबिट वापरता लातूरमध्ये? 2-4 जागी फक्त. बिग बाजार मशीन मशीन नाहीत सगळीकडे. ही जुनी दुकान आहे, अगोदरपासूनच इथं मशीन आहे. ओके. यांच्या मुलीचं लग्न होतं? आहे. सॉरी, किती तारखेला लग्न? 14 डिसेंबर. किती घेतलं सोनं मग? सोनं 7 तोळे. सगळं कॅश पेमेंटने घेतलं? नाही, काय 50,000 काल शिवाप केलंय, आज त्याला थोडे द्यायचे शिवाप करून. कॅश नाही काय, कॅश सोनं खरेदीत अडचण असणारच ना, तर तुम्हाला तर व्हाईट मध्ये पेपर ट्रान्झॅक्शन करून दाखवायचं आहे. व्हाईट मध्येच आमच्याजवळ 2 नंबरचा नाहीच आहे, तर काय व्हाईटचा ब्लॅकचा प्रश्न येतो. सगळं व्हाईट मध्येच आहे आमचं. चेक लिहून दिला? चेक नाही, स्वॅप केलंय. सगळं स्वाईप करून दिले? हो, त्यांना काल स्वॅप करून दिले. हे सर, हे ऑक्टोबर महिन्यामध्ये 53 लाख रुपयाचं सेल, त्यावेळेस कॅश ट्रान्झॅक्शन जास्त होतं म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 48 लाखाचं सेल टर्नओव्हर. 53 आणि 48 आजचा काही विशेष फरक नाहीये. आणि त्यामध्ये जर इथं जर डेट जर चेंज केली मी आणि इथं जर तुम्हाला दाखवलं की 9 तारखेच्या नंतर की 9/12, तर त्याच्यानंतर जर 9/11 ते 30/11 हा जर फिगर मी पाहिला तर 37 लाख रुपये. याचा अर्थ असा की जे टेक्नो सॅव्ही आहेत, ज्यांना अंदाज होता या गोष्टीचा, अशा सगळ्या लोकांनी काहीही फरक पडलेला नाही त्यांच्या म्हणजे सोनारकीच्या व्यवहारामध्ये सुद्धा. बँके थ्रू, एटीएम थ्रू, डेबिट कार्ड थ्रू, आरटीजीएस थ्रू त्यांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. हे मोठं उदाहरण आहे ते. अनेक मंडळीशी आपण बोलतोय या एपिसोडमध्ये. मलाही काही मंडळी भेटली, बेसिकली बराच इफेक्ट दिसतोय याच्यामध्ये. किती टक्के? नाही, इफेक्ट म्हणजे कसं, आता ही जी परिस्थिती आहे करन्सीची अडचण आहे ना, त्यामुळं त्याचे इफेक्ट आता हे माझ्या मतानं तर जवळपास 80% तर असेलच. 80%? म्हणजे हे जी सध्याची परिस्थिती झालेली ती. पण मग लोकांकडे करन्सीचं शॉर्टेज असल्या कारणानं आणि मार्केटमध्ये पैसा आल्याशिवाय व्यवहार होणारच नाही ना. मला ज्या लोकांनी, आता मी तुम्हाला म्हटल्यासारखं फोन केले एकमेकांना,
त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं मला त्या सोनार. ते करणार काय? कशाबद्दल? म्हणजे जसे फोन करून कुणीतरी कुणाचे पैसे घेतले इथलं म्हणून नाही, जनरल बोलतोय. हा काय नुसता लोभ आहे का काय? नाही, काही तरी अफवा पण आहेत. 100% असं होऊ शकत नाही. सत्य नाही, काही अफवा पण आहेत. आणि ही काही झालेलं असेल तर पर्सेंटेज काय मोठ्या सिटीमध्येच होणार नाही. लातूर सिटीमध्ये असं काही ठाण्यात 65,000 रुपये तोळा सोनं वगैरे हा प्रकार झालेले असतील फक्त मोठ्या सिटीमध्ये. प्रॉपर लातूरमध्ये मी म्हणतो की 10-5% झालेलं असेल तिथं. इतकं प्रमाण नाही इथं काही. हे मार्केट नॉर्मलाइज व्हायला किती दिवस लागतात? हे जसं आता पहा की सरकार गव्हर्नमेंटचं जे करन्सीचं जे प्लॅनिंग आहे, करन्सी जोपर्यंत मार्केटमध्ये सुटणार नाही तोपर्यंत रुटीनवर येणार नाही व्यापार. तुम्ही म्हणाले की दुष्काळ होता आणि पुन्हा मागच्या 3 वर्षापासून दुष्काळ परिस्थिती होती आणि 8 तारखेच्या अगोदर बाजारामध्ये कस्टमर होता, पिकअप व्हायला आलता. पण अचानक 8 तारखेनंतर जी काही नोट बदलीची जी भूमिका आली सरकारची, त्याच्यानंतर कस्टमर हा त्यांच्या व्यापारातच व्यस्त राहिला आणि मार्केटमध्ये काही कस्टमर आला नाही. आणि ही परिस्थिती सुधारायला साधारण अजून 3-4 आठवडे लागतीलच. पण मग जो 3-4 आठवडे हेल्ड करून ठेवलेला कस्टमर आहे, थांबलाय, तो पुन्हा येईल की मार्केटमध्ये? हो, मार्केट पूर्ववत तो होईल, पण जोपर्यंत नवीन करन्सी बाजारामध्ये येणार नाही तोपर्यंत मार्केट पूर्ववत होणार नाही. तुम्हाला काय वाटतं मोदींच्या निर्णयाबद्दल? देशहितासाठी जो निर्णय घेतलाय मोदींनी तो आपल्या सर्वांसाठीच चांगला आहे. आणि देशाचं जर कल्याण होत असेल तर साहजिक आहे सर्वांनी त्याचं स्वागतच करायला हवं. स्वागत करताय? बिलकुल खरं आहे. मी पण त्या पक्षाचा आहे. नाही, गव्हर्नमेंटने जे केलं ह्याचं रिझल्ट नक्कीच चांगलं येणार आहे. पुढं फ्युचरमध्ये जे आहे जे चांगले आपल्याला रिझल्ट येणार. नाराज कोण आहे? नाराज म्हणजे असं नाराज नाहीये. नाराज फक्त करन्सी बद्दल आहे. कारण आम जनता जी आहे ती खालच्या तबक्याचे लोक आहेत. नाराज कोण आहे? नाराज हा सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे लग्न कार्य आहे, इतर कार्यक्रम ज्याच्या घरी ठरलेले आहेत. तुम्ही सहकार्य करता की नाही त्यांना? आम्ही सहकार्य करतो, परंतु आमच्याकडेही चलन उपलब्ध नसल्यामुळे आमचाही नाविलाज झाला. नोटाबंदीचा सर्वसामान्यांना जसा फटका सोने खरेदीच्या दरम्यान झालाय, तसा आणखीन एक मुद्दा मला दिसला, तो असा की प्रधानमंत्र्यांचं पुढचं सर्जिकल स्ट्राईकचं टार्गेट हे सोनं असेल असा आता बहुतेक जणांनी समज करून घेतला आणि तो समज खूप ठाम झाला, खरेदीदारांचाही आणि सोने विक्रेत्यांचाही. मला आणखीन एक मुद्दा झाला, तो असा की जवळपास व्हॅट स्ट्रक्चरच्या बाहेर असलेल्या सोनारांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि सोनारांना असं वाटतंय की जर आपला प्रत्येक व्यवहार बँकिंग थ्रू व्हायला लागला तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या टॅक्सच्या अँबिटमध्ये टॅक्समध्ये यावंच लागणार आहे. नोटाबंदीचा हा वेगळ्या अर्थाने झालेला परिणाम आहे. माझा सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर. काय भन्नाट पद्धतीचे फोन सोनारांना, ज्यांच्याकडे 1,500च्या अतिरिक्त नोटा होत्या त्यांनी केले ते तुम्ही बघितलंच. सर्वसामान्यांना खरंच पैसे नसल्यामुळं सोने खरेदीवरती थोडीशी अडचण आहे. बहुतेक त्यांनी 2-3 आठवड्यासाठी आपली सोने खरेदी थांबवलेली आहे. बाजारपेठेवरती परिणाम झालाय. पण त्याहीपेक्षा जास्त मला असं दिसतं की प्रधानमंत्र्याचं पुढचं सर्जिकल स्ट्राईकचं लक्ष सोनं असेल. सोनं खरेदी करणारे आणि सोने विकणारे दोघांच्याही मनात अशी आत्ता भीती आहे बरं का. आणखीन एक होईल, प्रत्येक व्यवहार जर बँकिंग थ्रू व्हायला लागला तर व्हॅटच्या परव्ह्यूमध्ये, टॅक्सेशनमध्ये प्रत्येक सोन्याचं दुकान येईल. चिंता आहे सोनारांना. माझा सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर.